खूप मजा आली. काय करता? काय स्किट करता? कसली प्रॅक्टिस? नाही नाही, तुमचं पार्किंग आहे अख्खं इथे. काय मोरे पार्किंग. घरातल्यांना कळतं तेवढं कोका कोला आहे ते. आमचा दत्तू 7 वर्ष मेकअप आर्टिस्ट होता आणि त्याचा उपयोग आता आम्हाला दौऱ्यांमध्ये होतो. थँक्यू दत्तू. मेलबर्नच्या प्रयोगाची जोरदार तयारी सुरू आहे. कमाल. काय झालं? आपलं ठरलं होतं टीम पडून मॅच खेळायची, हा. पण हे पृथ्वी प्रताप वगैरे त्यांचे इंडिव्हिज्युअल खेळताय. थोडंसं मी नाराज झालोय, तर मला 2-3 वेळा ये कर, मग मी येतो. हा चल बाय. नको खेळूस, मग नको खेळूस. गॉगल लावून रात्री 9 वाजता गॉगल लावून जो खेळतोय ना, तो मस्त आहे. त्याला वेगळा दिसतो, बॉल खूप जवळ दिसतो ना. म्हाताऱ्यांची टीम म्हणाले होते, म्हाताऱ्यांची टीम. Hey mates. हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुमेट वनी. खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी ब्लॉग बनवते, कारण स्पेशल आहे. आम्ही चाललो आहे ऑस्ट्रेलिया टूरला MSG लाईव्ह घेऊन. तर तिथे काय काय धमाल होणार आहे तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आमचे 4 टोटल शोज आहेत. त्या शोजबद्दल पण तुम्हाला माहिती मिळेल, कसे झाले ते सगळं कळणार आहे. सो स्टे ट्यून. पहिल्यांदा फॉरेन टूरमध्ये भोजने आहे, आणि भोजने आहे तर मामा मामीचं स्किट होणार आहे. आता आम्ही सिंगापूर एअरपोर्टला आहोत, चांगी एअरपोर्टला, आणि आमचा 2 तासाचा लेओव्हर आहे. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत पर्थमध्ये. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत, आणि 2 ब्लॉग शूट होत आहे तिकडे. हा माणूस दिसतोय, हा पण हा माझा तो पण शूट करतोय. आणि आम्ही आता ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये पोहोचलेलो आहोत. खूप एक्सायटेड आहोत शोजसाठी, सगळ्यांना भेटण्यासाठी आणि ऑस्ट्रेलिया बघण्यासाठी. केवढं सुंदर दिसतंय सगळं. हे जे समोर दिसतंय हे आमचं हॉटेल आहे, आणि हॉटेलच्या अगदी समोर ही स्वॅन नदी आहे. आणि हा नजारा आहे आत्ताचा, खूप प्रचंड सुंदर दिसतंय. इथेच राहावं असं वाटतंय. आज दिवस दुसरा आहे आणि आमची शायनिंग इतकी आहे. मुंबईत आम्ही कधीच सकाळी 6:45 वाजता उठून चालायला वगैरे गेलो नाही, पण हाऊस आमची शायनिंग इतकी आहे. मॉर्निंग वॉकला चाललोय मी. माझं ड्रीम होतंय. तुला फायनली सापडलं. आज आमचा पहिला प्रयोग आहे पर्थला, आणि सकाळपासून फोटो सेशन करून झाल्यानंतर आता कोणाची तरी तंत्रली आणि रिहर्सल सुरू आहे. ए काय रे, काय झालं रे? अरे काय तुला सांगतो रे, काय रे, काय झालं? तू सांगतो रे मला ना रे. इकडे ना, मग इकडे आहे ना. काय झालं रे? काय रे? ऑस्ट्रेलियाचा विजा दिला, हा. तिकीट हा. काढलं, आणि प्लेन मध्ये बसल्यावर मला सांगितलं मला 3 स्किट आहे. शोला 5 स्किट आहेत, त्यातल्या 3 मला आहेत. तर माझी तंत्रली. भाई डिमांड में हो तुम, डिमांड में हो. सॉरी. काय ग, काय झालं? काय ना, मग चेहरा एवढा प्रफुल्ली का? चलो बाय. आमची हिट सिरीज आहे मोरे उगाच, आमची सगळ्यात फेवरेट सिरीज आहे. 2 महान कलाकार कसे बघा रिहर्सल करतात. आमचे सगळे कमाल कमाल. हे डेडिकेशन पाहिजे रे, हे पाहिजे. आय लव्ह यू. मस्त रे दादा, छान करतोस तू. आणि आमचा AR रहमान नोट. काय रे दादा, काय करतोस रे? काय नाही ग, विचार करतोय. एवढी जण रिहर्सल करताय, मी काय करू? कळत नाही मी काय करू. तू आता काही करणार नाहीस, तू स्टेजवर. सगळे सज्ज पहिल्या प्रयोगाला. कमाल थिएटर. आमचा दत्तू 7 वर्ष मेकअप आर्टिस्ट होता, आणि त्याचा उपयोग आता आम्हाला दौऱ्यांमध्ये होतो. थँक्यू दत्तू. कधीच मेकअप आर्टिस्ट नव्हता, आणि तरी पण त्याचं झालं. कर पुढचं वाक्य जरा पुढे बोले, दुसरं दत्तू थँक्यू. तू नसतास तर काय. दत्तू बघ बॅग घेऊन पण रेडी आहे, म्हणजे आता तो स्टेजवर एंट्री घेऊ शकतो, इतकं रेडी. 2 ड्रेस आहेत आतमध्ये. दत्तूची खासियतच ती, दत्तू कधी एंट्री घेऊ शकतो.
प्रॉपरच्या यशस्वी प्रयोगानंतर आता आम्ही चाललेलो आहोत मेलबर्न मध्ये. कमाल हे जरा दमलेलो आहोत आम्ही, पण प्रचंड आनंदी सुद्धा आहोत कारण कमाल प्रयोग झालेला आहे आणि आता आम्ही मेलबर्न मध्ये जातोय. सो ये फायनली आम्ही मेलबर्न मध्ये पोहोचलेलो आहोत. आम्ही लँड झालो तेव्हा काळोख होता, हळूहळू उजाडतंय, जसं सुंदर दिसतंय. मेलबर्न माझं खूप आवडतं शहर आहे. मी दुसऱ्यांदा येते मेलबर्नमध्ये आणि मागे कारमध्ये सगळे झोपी गेलेले आहेत आणि ते एनर्जी सेव्ह करतायत कारण आजचा मेलबर्नमधला शो सुद्धा आम्हाला हिट करायचा आहे. ये बात, मेलबर्नच्या प्रयोगाची जोरदार तयारी सुरू आहे. कमाल. बापरे बापरे बापरे, हळू हा. सगळ्या फ्रेंड्स फॅनसाठी पिवट तुमच्यासाठी रिक्रिएशन आहे. बापरे बापरे, जमेल काय? हे मला शूट कर. ए बाबू काय रे, काय करतो? स्किटच आहे. घरातल्यांना कळतं तेवढं कोका कोला आहे ते बांगू. आणि हे आहे मेलबर्न. आमचा आज दुसरा प्रयोग आहे मेलबर्नमध्ये. दादा ध्यानस्थ बसलाय, माहित नाही का का रे, का असतोय दादा? छान दिसतोयस. काय करू, काय करूया? लोभसवाण्या रुपड्याचं काय करू मी? येते, करा करा करा. आहे मी. या माझ्या सासूबाई सचिनच्या आई. नमस्कार, थँक्यू. असू दे असू दे असू दे. थँक्यू. किती भारी. आम्ही आता शॉपिंगला आलेलो आहोत चॅटसन मध्ये. सगळे भिरभिरलेत कारण खूप शॉप्स आहेत इकडे आणि आम्ही शॉपिंग करतोय. बघू कोण किती शॉपिंग करतंय. तुम्ही एवढं श्रीमंत होतं माहित नव्हतं आम्हाला. माझं इकडे ऑस्ट्रेलियन जस्ट काइंड ऑफ सम पॉप्युलेशन. नाही नाही, तुमचं पार्किंग अख्खं इथे काय मोरे पार्किंग. इकडे माझं सुद्धा मी इकडे गाडी. मग तुमचं एवढं सगळं इकडे असताना तुम्ही कशाला तिकडे? ते काय हसवायला लोक कमी आहेत ना इंडियामध्ये. ओ म्हणून असते लोकांचं म्हणणं. कमाला, मोरे पार्किंग माहित नव्हतं, लपून ठेवलं होतं त्या लोकांपासून. मी ना आता क्रिकेट खेळायला आलो इथे आणि इथे असं मोठं सेक्शन आहे. इथे आता सगळे बॅडमिंटन खेळत आहेत, आम्ही क्रिकेट खेळणार आहोत. बापरे, ह्यांनी प्रॉपर किट वगैरे आणलंय. आउट करतोय कोणाला तरी. ओ श्रिया आहे. श्रिया शीतलताईची मुलगी आहे आणि श्रिया कमाल खेळते. ती प्रॉपर प्लेयर आहे. काय झालं? आपलं ठरलं होतं टीम पडून मॅच खेळायची, हा. पण हे पृथ्वी प्रताप वगैरे त्यांचे इंडिव्हिज्युअल खेळतायत तर मी नाराज झालोय. मला नाही सीझन क्रिकेट खेळतात, ते माझी चूक नाही. मग तू चल ना आमच्या बरोबर पण खेळ त्याला ना. तिकडे तो किती छान क्रिकेट खेळतोय ते त्याला दाखवायचंय. टीम मध्ये घेणारच जसं काय. त्यांनी तिथे मुंबईत करतो ना तो नेट, तिकडे दाखवावं ना. इथे एक ग्रुप आलोय ना, तर ग्रुपचं एक छान खेळावं ना अंडरआर्म क्रिकेट. आम्हाला तेच जमतं, आम्ही काय करणार सांगा बघू. तू ये आमच्या बरोबर, ये चल. थोडंसं मी नाराज झालोय तर मला 2-3 वेळा ये कर, मग मी येतो. हा चल बाय. नको खेळूस, मग नको खेळूस. रुसलेला समीर दादा बघा. अरे तू खेळ ना, नॉर्मल खेळ ना. दादाने 3 विकेट काढल्या शिवालीच्या. हॅट्रिक केली त्याने. चल ना, आपल्यातली टीम पाडूया ना, आपली टीम पाडूया ना. हे चुकीचं आहे ना, स्वार्थीपणा आहे हा. आणि त्याला सीझनने खेळायचं. अरे पण मग तू मुंबईला जाऊन खेळ ना, इथे ग्रुपने आलोय ना आपण. दादा चिडू नको, चल. मी घरी सचिन मला घरी सोड. अरे थांब ना, तू घरी का सोड. सचिन मला घरी सोड. अरे मला खरं कंटाळा आला. सोड, थांब, खेळू आपण. नाही करायचं. तुझ्यामुळे दादा चाललाय चिडून. का? विचार आता का ते. ऍक्टिंग उद्या स्किट नाही ना. आज झालं ना सगळं करून, उद्या काय नाही करायला. उद्या आपण परत येऊ सकाळी. पिपी. ए दादा, चाललंय. बाय बाय. ए दादा दादा, झालंय झालंय झालं. चला रे.
माझा काही संबंध नसताना मी फुल तयार होऊन आलेले आहे. काही संबंध नाही. मजा घ्यायला मजा येते मला. आणि हा जो गॉगल लावून रात्री 9 वाजता गॉगल लावून जो खेळतोय ना तो मस्त आहे. त्याला वेगळा दिसतो, बॉल खूप जवळ दिसतो ना. जिंका बाबा, जिंकून द्या आम्हाला. साईड तरी लावून धरेल, दुसऱ्या साईडला आपण कुणीही पाठवू शकतो. लक्ष जिंकव, तूच आहेस आमच्या टीम मध्ये फक्त. चांगली प्लेअर ग. नाही, मोरे पण चांगले प्लेअर आहेत. अरे हो, आपल्याकडे हे पण प्लेअर आहेत. आपल्याकडे चांगले प्लेअर आहेत. चलो कम ऑन. एक बहीण बॅटिंग करते, एक बॉलिंग करते. चला. मोरे पण भारी खेळतात. मोरे धावा, मोरे धावा. मोरे कमाल. मोरे आऊट झाले यार. बादशाह धाव, बादशाह धाव. आणि दादाची विकेट शिवाने काढली आहे. शिवाने. स्कोर काय 22. दादा यार. नेक्स्ट मॅच रसिकाने बॉल डायरेक्ट नेटच्या वर टाकलेला आहे. याचं काय म्हणणं आहे? याचा काय रूल आहे? तुम्ही कुठे मला न्या, ऑस्ट्रेलियाला न्या, ब्रिस्बेनला न्या, अमेरिकेला न्या. खेळणार आम्ही मुंबईतला गल्ली. आता भोजने आलाय बॉलिंगला आणि समोर बॅटिंग करते वनिता. आणि अशा पद्धतीने वनिताने 50 रन झाले आहेत. अंधाधुंद बॅटिंग करत 1 6 गेलेला आहे. आई जे झालंय ना ते त्याचं तोंड सांगेल. काय झालं सांग, ते सांग बाबा, ते सांग ना. मॅच काय झाली, बट दॅट इज म्हाताऱ्यांची टीम म्हणाले होते. म्हाताऱ्यांची टीम. आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये हा गेला. हा जो आहे ना, हा शायनर आहे ना. शायनर हा शायनर आहे ना. हरणारी टीम कुठे आहे? म्हाताऱ्यांची टीम कुठे आहे? सिनियर सिटीजनची टीम कुठे आहे? आऊट झाले ना बाबू. चल ना, काय आता किती सावरणार. ए बिल्लू जा चल. नॉन प्लेअर हा स्पेशल खेळून गेला. नॉन प्लेअर. मी आणि वर 2 विकेट, 3 विकेट. बस ऑप्शन. आता सुपर ओव्हर खेळतोय आम्ही बहुतेक. पीपी चल ना, आता रडतो कशाला. चल सोड. चल डोळे पुस. चल डोळे पुस चल. ठीक आहे चल. दादा पहिल्या बॉल मध्ये. अरे खूप जोरात टाकला. पहिल्या बॉल मध्ये करशील. आणि काय झालंय, गोल्ड. कोण ओव्हर स्मार्ट होता मी. थांब. कोण ठरला? मरशील थांब जरा. मरशील. यस. कोण हरतोय? तू हरतोय. चल तू हरतोय. वाईट पाहिजे आपल्याला. नाही पोचले होते. ये जिंकलो आमच्या चांगल्या प्लेअरनी सोडली बॅटिंग. सोडली बॅटिंग तरी जिंकलो. हा थँक्यू तुमच्यामुळे जिंकलो आम्ही. थँक्यू. जिंकलो. रात्रीचा 1:15 वाजलाय आणि आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय. मेलबर्न की गलियों में घूम रहे हैं हम. हा बरं तेच. डॅन्डेनॉंग. थोडा मोठा पोपट व्हावा आमचा. कसा व्हावा. आम्ही ज्या उत्साहाने आलो होतो. मामाचं स्पीड बघ. हे बघ. सगळं बंद झालेलं आहे. आमचा जो उत्साह होता सगळा माळावळा आहे. काही मिळालं नाहीये. आम्हाला मिळाला आहे बनाना मिल्कशेक. हॅलो. आज मेलबर्न मधला आमचा 3रा दिवस आहे
आणि आमची काही टीम फिलिप आयलंडला गेली आहे. आम्ही तिथे नाही गेलो कारण आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो. आता आम्ही चाललो आहे मेलबर्न सिटी फिरायला. आणि माझ्या टीममध्ये खूप सिनियर एक्सपिरियन्स लोक आहेत जे मला फिरवणार आहेत. तुम्ही बघू शकता. हे इथेच राहणारे 2 आमचे फ्रेंड्स, आमचे म्हणजे नसीन हां. आणि हे एक 2. ऑस्ट्रेलियनच दिसतो. ही आमची टीम आहे. सेकंड स्क्वॉड यो. आता आम्ही खूप जेवलोय बघा सगळे. आणि आता आईस्क्रीम खाणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही ट्रॅमने फिरायला जाणार आहोत. मज्जा मज्जा. फायनली ट्रॅमने फिरलो. पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये ट्रॅम. मेलबर्नच्या सक्सेसफुल शो नंतर आम्ही आता चाललोय ब्रिस्बेनच्या शोला. आणि ही आमची टीम वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये. ये फायनली आम्ही ब्रिस्बेनमध्ये पोहोचलेलो आहोत. ब्रिस्बेनमध्ये 2 दिवस आम्हाला आराम आहे आणि तिसऱ्या दिवशी आमचा प्रयोग आहे. ब्रिस्बेन शहरात फिरणार आहोत कारण खरंच खूप सुंदर आहे ब्रिस्बेन. ब्रिस्बेन खूप कमाल शहर आहे. हे ब्रिस्बेन आहे. माझ्या गॅलरीतनं हे असं दिसतंय. केवढं भयंकर सुंदर आहे. इकडच्या रस्त्यांचं काय करायचं यार. भयंकर सुंदर आहे हे शहर. ये आम्ही फायनली ब्रिस्बेनला पोहोचलेलो आहोत. आणि ब्रिस्बेन पण प्रचंड सुंदर शहर आहे. मला खूप आवडतं ब्रिस्बेन. हा म्हणजे मी ब्रिस्बेनला पण लास्ट इयर येऊन गेले होते. आणि आता मी लंचला जातोय. आम्ही आता ब्रिस्बेनमध्ये फिरतोय. आणि हा ब्रिज जो सुंदर ब्रिज दिसतो त्याचं नाव स्टोरी ब्रिज आहे. आणि इथे चढून पूर्ण टोकापर्यंत जाऊन पुन्हा उतरून पुन्हा चढू शकतो. पूर्ण वरून आपण बघू शकतो ब्रिस्बेन. प्रचंड सुंदर आहे. आणि आम्ही आता फिरतोय इथे. आम्ही फेलॉन्स नावाच्या एका सुंदर ठिकाणी आलो आणि ते कमाल वाईब आहे. खरंच ब्रिस्बेन खूप सुंदर आहे. कमाल वाईब आहे. ए मॅट आता आम्ही आलोय समुद्रावर. का ग का हसलेशी. हे मॅट आता आम्ही समुद्रावर आलेलो आहोत. आणि आम्ही आता पोहणार आहोत. पाण्यात पोहलोय आम्ही. पोहलो म्हणजे डेंजर पोहलोय. चेहऱ्यावरून कळत असेल आम्ही प्रचंड थकलोय पण खूप मजा आली. खूप मजा आली. काय करताय. काय स्कीट करताय. कसली प्रॅक्टिस. खूप स्टॉक जमा झालेला आहे. लवकरात लवकर पोस्ट करणार आहोत. आम्ही ब्रिस्बेन मध्ये धमाल नावाच्या एका रेस्टॉरंटला जेवायला आलोय. धमाल करायला आलोय. हॅलो हाय. आम्ही आता इकडच्या महाराष्ट्र मंडळातली जी माणसं आहेत त्या सगळ्यांना भेटायला आलो. येस मीट अँड ग्रीटला आलेलो आहोत. जे आमच्यावर खूप प्रेम करतात त्या सगळ्यांना भेटायला आलेलो आहोत. काय काय आत्ता 15 मिनिट त्याच्या डेल्यांचं काय करायचं. 15 मिनिटांमध्ये जेवलं. आमचा ऑस्ट्रेलिया टूरमधला 3रा प्रयोग आहे आज. आणि ब्रिस्बेनमध्ये. आणि हे सुंदर थिएटर आहे. कमाल थिएटर्स आहे तिथे. माईकचा सेटअप लागतोय. तयारी सुरू झालेली आहे. आमच्या 3ऱ्या प्रयोगाची तयारी सुरू आहे जोरदार. मांडे विंडी घालून पसारा बघा बोरीचा. या बघा या बघा. हे नको दाखव. का दाखवणार आहे हे मी. नको दाखव. दाखवणार आहे मी. एवढी रेडी नाही होत. मला एवढं सामान नाही लागत. शडाप. ओके. कसं पाहिजे ते सांगा ना तुम्ही. मला इंग्लिश मध्ये सांगताना त्याला सांगितलं. बाय गे. नाही मी बोलत
नाथा नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाथा नाही मी बोलत. तुम्ही पण बोलवा ना. ओ मालवणीत बोला. माका मालवणी येता. हाय विषय माका मालवणी. हाय मालवणी असं मालवणीत सांग हॅलो. हॅलो कसं बरो असस ना. बरा असा किती गोड आहे, किती गोड आहे. ब्रासा. I'm well. You're replying back in the different languages, you know? Yeah, right. I'm well. हेलो. ब्रिस्बेनमध्ये कम्माल धमाल यशस्वी शो करून आम्ही आता चाललोय सिडनीमध्ये. आम्ही आता आमच्या टूरच्या शेवटाकडे आहोत आणि हे प्रफुल्लित चेहरे बघा. आज आमचा सिडनीतला चौथा आणि शेवटचा प्रयोग आहे आणि हे जे थिएटर दिसते हे पूर्ण पॅक होणार आहे कारण हाऊसफुल झालेला आहे शो. ये फायनली आमची ऑस्ट्रेलियाची टूर संपलेली आहे. आज आम्ही सिडनीमध्ये आहोत आणि आज आमचा सिडनीमधला हा शेवटचा प्रयोग काल झालेला आहे. खरं तर चारही प्रयोग हाऊसफुल होते आणि कमाल प्रेक्षकांनी कमाल प्रतिसाद दिला आहे. इकडची ठिकाणं इतकी देखणी आहेत की पुन्हा पुन्हा ऑस्ट्रेलियाला यावंसं वाटतंय. खरं तर कधी पुन्हा येऊ. जातानाच असं वाटतं कधी पुन्हा येऊ. इकडचं फूड, इकडची माणसं इतकी प्रेमळ आहेत. थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर प्रचंड प्रेम केलं. वी लव्ह यू आणि आम्ही पुन्हा नक्की येऊ ऑस्ट्रेलियामध्ये. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रचंड आठवणी घेऊन जातोय, देखणी ठिकाणं मनात डोक्यात साठवून ठेवून घेऊन जातोय आम्ही सगळं. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जो हार्बर ब्रिज दिसतो त्याच्या वरून सुद्धा माणसं चालतात. दिसतात माणसं, असं चालू शकतो, असं एक ॲडव्हेंचर हे आहे. आणि तिथे 2 झेंडे दिसतात, एक ऑस्ट्रेलियाचा आणि हा जो दिसतोय ऑरेंज कलरचा तो इकडच्या मूळ निवासी जे आहेत त्यांचा झेंडा आहे. आणि हे ओपेरा हाऊस आहे. इथे आपल्या 4 भारतीयांनी परफॉर्म केला आहे. आशाजी भोसले, सोनू निगम, जगजीत सिंग आणि अनुप जलोटा यांनी. सो प्राऊड.